तर काही तुम्हाला मी अजगर दाखवतो बघा. तर आता बघा इथं किती मोठा अजगर आहे बघा. आता हे माणसाला गिळण्यास झोपता बघा. हे जाळीदार अजगर आहे, बिना विषारीचा अजगर आहे. जाळीदार अजगर आहे तो बिना विषारीचा अजगर आहे. तर तुम्हाला आता दुसरा दाखवतो बघा. इथला तर गोनेस दाखवतो. गोनेस साप आहे बघा. या सापाची लांबी 3 ते कमीत कमी 3 ते 5 फूट ते बघा लांब आहे अशी. तर बघा तुम्हाला दाखवते बघा इथं. याची लांबी कमीत कमी 3 ते 5 फूट अशी असते बघा. ते याचे डोके चपटे असे दिसते बघा. तर तुम्हाला आता याच्या पुढून दाखवतो अजून चांदणी कासव दाखवतो बघा. चांदणी कासव मुख्य शाकाहारी, परंतु कधी मृत्यू पाणी किंवा त्यांच्या फर्स्टवर होत नाही बघा. तुम्हाला चांदणी कासव दाखवतो. ते एक समोर एक दाखवतो तुम्हाला बघा. हा जो आहे तो चांदणी कासव आहे बघा. आता इथून दगड गिळणारे दाखवतो. दगड गिळणारे अजगर, पोड मगरीच्या पोटात दगड गोटे ते अजगर वगैरे दाखवतो तुम्हाला. विचार बघत राहायचं मध्ये. इथून आतमध्ये बघा गेट मध्ये त्यांच्यासाठी स्पेशल घर बनवलेलं आहे. तर इथून आतमध्ये एंट्री करावं लागतं आपल्याला बघा. तर इथं ग्रीन इग्वाना आहे बघा. तुम्हाला दाखवतो ग्रीन इग्वाना. ग्रीन वाला इग्वाना दाखवतो बघा. तर तुम्ही कसा दिसतो, किती लांब सडक आहे बघा. बघा तिथे एक आहे त्या साईडला उभा. बघा ग्रीन इग्वाना आहे. अजून याचा फायदा काय, नाराचे डोके मोठे असून त्यांच्या मान व पाठीवर कणगे मोठे असतात म्हणा. तसे डोक्यावर भगव्या रंगाची झलक दिसते. इग्वानामध्ये व दक्षिण अमेरिकेत आढळतात. हे जो प्राणी आहे तो दक्षिण अमेरिकेमध्ये आढळतो. लहानपणी कीटक खातात व मोठे झाल्यावर पूर्ण शाकाहारी होतात ते. तर इथे जे दाखवते ते बघा. आता संदर्भाच्या खुणा सापने काढल्याने निशाण बघा काय काय दाखवते. तिथे आहे धूळ नागिन आहे बघा. इथं बिनविषारी नागिन आहे ते बघा. इथं बसून आहे बघा. याची लांबी कमीत कमी 75 सेमी आहे बघा. इथले कोणता आहे, तस्कर आहे बघा. बघा तो कोडावर बसला तो. त्याची याची लांबी सरासरी 70 सेमी, आदिवासी 108 सेमी आढळत भारत सर्वत्र. तर पुढचा आहे चापडा बघा. चापडा दाखवतो तुम्हाला बघा. इथं चापडा म्हणजे हिरव्या कलरचा साप आहे बघा. इथं याची सरासरी लांबी आहे 40 सेमी, अधिकात लांबी 110 सेमी पडते. आढळ पश्चिम घाट व पूर्व घाट मध्ये आढळतो हे प्राणी. चला तर तुम्हाला आता पूर्ण बाहेर दाखवतो. चला तर बाहेर दाखवतो मला. मध्ये झाला आता इथून बाहेर दाखवतो. अजून भरपूर प्राणी आहे, तुम्ही बघत राहा फक्त. हे आहे सदर विभाग दुरुस्त आहे. हे बंद आहे इथं काय. तुम्हाला समोर दाखवतो, अजून बघत राहा तुम्ही. तर काही इथं तुम्हाला मगरमच्छ आहे बघा. इथं दाखवतो मगरमच्छ. तुम्हाला बघत राहा इथून. मगरमच्छ दाखवतो याच्यामध्ये. तुम्हाला दाखवतो मगरमच्छ बघा. मगरमच्छ भारतातील बहुतेक सर्व प्रांतात आढळतात. नदीच्या, तलावाच्या पाण्यात तसेच दलदलीमध्ये तिचे वास्तव असते. 12 फुटापर्यंत 4 मीटर वाढते. मासे, पक्षी व लहान सस्तन प्राणी खाऊन गुजारण करतात ते बघा. तर तुम्हाला दाखवतो बघा. ये जिंदा भी है, स्टॅच्यू बनाया ते बघा. तुम्हाला दिसला असेल बघा.
तर हे जो आहे आता हालचाल वगैरे करत नाही, एका जागी बसून आहे बघा. तर तुम्हाला आता पान कासव दाखवतो बघा. याच्यामध्ये आहे की नाही पान कासव बघा, ते एकदम मध्ये आहे बघा. याचे जे फायदे आहेत ते वरील काचवाचा रंग तांबूस व खालच्या भाग पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचा असतो बघा त्याचा. त्यांच्या पायाच्या बोटामध्ये पडदा असतो. ते भारतात सर्वत्र आढळतात. चिखलात लपून हे कासव बागाची शिकार करतात. ते जास्त करून पाण्यातील तसर, बेडूक, मासे व गोलगाय खातात बघा. तिथं आहे बघा. चला तर आता पुढचं दाखवतो तुम्हाला. आता बघत राहा तुम्ही. आता हे कासव ते बघला आपण. तर आता पुढचं दाखवत चला. तर आता भरपूर आहेत अजून प्राणी, बघत राहा तुम्ही. वाघ, सिंह आहेत ती अजून जेवढे खूप अजून म्हणजे खूप जास्त प्राणी आहेत अजून. फिरायला कमीत कमी 2, 4, 5 तर तास लागतात त्याला मध्ये फिरायला. तर पुढचा प्राणी दाखवत तुम्हाला कोणता आहे ते बघत राहा तुम्ही. तर काही जो आहे ते नाग आहे बघा. इथे तुम्हाला दाखवतो नाग आहे बघा. तिथे एक बसलेला आहे बघा. आणि झाडावर एक आहे बघा. ते 2च नाग आहेत इथे. ते पण झोपून आहेत आता. तर ते पुढचं दाखवतो आता. ते निर्दक्त बनत आला त्यांना, म्हणजे झोपून आहेत. तर इथला दाखवतो हे कोणता आहे बघा. दिवड आहे बघा. बिना विषारीचा दिवड आहे इथं. हे बघा याच्यावर दिवड आहे बघा. तर दिवडची लांबी बघा कमीत कमी 3 फूट आहे बघा. तर 1 मीटर असते. त्यांच्या अंगावर दिवळाच्या पाटासारखे चौकोनाचे नक्षी दिसून येतात बघा. बघा त्या पाण्यामध्ये हे साप मासे व बेडूक खातात. व लहान असताना बेडूक मासे त्यांच्या हात असतात. त्या सापांची वास्तव नदी तळ्याच्या पाण्यात असतात बघा. तर हिच्यामध्ये पाण्यामध्ये जायचं बघा. एक काय ते झाडावर बसलेला आहे बघा. ते बारीक बारीक आहे बघा. त्या कोपऱ्यामध्ये बघा तुम्हाला दिसत असते. तर पुढचं दाखवतो मी. चला बघा तुम्ही. तर इथं घोरपड आहे बघा. इथं घोरपड दाखवतो तुम्हाला. इथं घोरपड नाही वाटत. घोरपड नाही बघा इथं. तर तुम्हाला समोर दाखवतोय. घोरपड नाही वाटत इथं. तर पुढचा जो प्राणी आहे तो अजगर आहे. बिना विषारीचा आहे. तर त्याची अजगरची लांबी साधारण 15 फुटापर्यंत 5 मीटर असू शकते. त्यांचे शरीर वस्तूला असते. हे साप, उंदीर, घुशी अशा छोट्या प्राण्यापासून सारखे काही मोठे प्राणी व खाऊ शकतात. त्यांची वास्तू जंगलापासून रानापर्यंत असतात. तर तुम्हाला दाखवतो बघा याच्यामध्ये. हे बघा इथं आहे अजगर तुम्हाला. तो बिनविषारीचा अजगर आहे बघा. तिथे एक बसलेला आहे बघा. तुझे लाकडावर बसलेला बघा. इथे एक आहे. हे जो अजगर आहे तो बिना विषारीचा अजगर आहे. तर आता सापाचं वगैरे झालं. आता तर पुढचे प्राणी दाखवतो बघा. चला तर पुढचे प्राणी दाखवतो तुम्हाला. पूर्ण इकडे बघा. पूर्ण झाड बघा. किती बरं एकदम थंडगार लागते बघा. इथं शेड वगैरे मारलं बघा. आतमध्ये किती भारी आहे बघा.